मित्रांनो, फायनली आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं, की 10 मार्चच्या जवळपास पीक विम्याच्या संबंधित महत्त्वाची अपडेट समोर येणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, पीक विम्यासंबंधित महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ज्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा सर्व शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज होणार आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर स्टेटस कधीपर्यंत चेंज होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना खरंच हेक्टरी जवळपास ₹17,500 हे वितरित होणार आहेत का? तर या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, आता आपण बघितलं होतं की चांगल्याच प्रकारच्या शेतकऱ्यांकडून रकमा वसुलल्या केल्या होत्या. तर मित्रांनो, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं, की पीक विम्याची जी रक्कम आहे ती 21 दिवसांच्या आत ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. तर मग ते 21 दिवसाचा जानेवारी महिना गेला. त्यानंतर मित्रांनो वाटलं होतं. नंतर एक अपडेट आली समोर, ज्या अंतर्गत 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार. आता स्टेटसच चेंज झालेले नव्हते. तर 10 दिवसांच्या आत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करणार होते. म्हणजे खोटं बोलायचं नाही, असं या सरकारला सांगावसं वाटतंय. कारण की 10 दिवसाच्या आत यांनी जे आश्वासन दिलेलं होतं, 21 दिवसांच्या आतचं साहजिक होतं आश्वासन. परंतु त्यांनी जे 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होईल, असं सांगितलेलं होतं. तर मित्रांनो, स्टेटसच चेंज झालेले नव्हते. शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं आणि यांचे जे आश्वासन होतं, की 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होईल. जाऊ द्या तो विषय. 10 दिवससुद्धा गेले, ते फेब्रुवारी महिना अख्खा गेलेला आहे. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण सांगितलं होतं, की 10 मार्चच्या जवळपास शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्नाचं जे क्लिअरन्स आहे ते होणार आहे. फायनली मित्रांनो, 20 तारखेच्या अगोदर जे शेतकऱ्यांचं जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते होणार आहे. म्हणजे तुमच्या स्टेटसमध्ये तुमच्या रकमा हेक्टरी तुम्हाला किती रुपये रक्कम ही वितरित होणार आहे, ती रक्कम तुम्हाला दाखवणं सुरू होणार आहे 20 तारखेच्या अगोदर. आता यांनी काय सांगितलेलं आहे माहिती आहे का? यांनी म्हणलेली की बाबा जवळपास 4 ते 5 दिवसात पीक विमा जमा होईल. आता 4 ते 5 दिवसात आपल्याला आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की यांच्या आश्वासनाला बळी पडू नका. एवढ्या फास्ट या प्रोसिजर होणं पॉसिबलच नाही. आणि आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली होती मार्च एंडिंगला, जवळपास मला वाटतं 27-28 मार्चपासून काहीतरी पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांचे डी-बी-टीचे प्रॉब्लेम आले होते. मग 8-10 दिवस त्यांनी वेळ लावला आणि त्यानंतर मग एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी पीक विमा व्यवस्थितरित्या वाटप करायला सुरुवात केलेली होती. त्याच पद्धतीने याही वर्षी हीच कंडिशन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं, कृषी मंत्र्यांनी सुद्धा मोठमोठ्या घोषणा केलेल्या असल्या. पाठीमागे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं सुद्धा होतं, की कृषी मंत्री काय म्हणले, "बुवा आम्हाला माहीतच नाही, की या जिल्ह्यात एवढा-एवढा पीक विमा बाकी आहे. पीक विमा कंपनीनं आमच्याकडे तक्रारच नोंदवली नाही, की बुवा या वर्षीचा पीक विमा बाकी आहे वगैरे, वगैरे." अवघ्या ते म्हणजे हे कसं झालेलं आहे माहिती आहे का? हे आश्वासनं म्हणजे बी-जे-पी सरकार असो, की कोणते आता सध्या तर बी-जे-पी सरकारचं राज्य करत आहे कित्येक दिवसापासून. तर हे शेतकऱ्यांना कसं म्हणजे कसं हिप्नोटाईज करायचं किंवा कसं हे करायचं ते यांना कळून चुकले, की बाबा शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीनं काय होते. आता यांनी कर्जमाफीचा सुद्धा आपण छोटासा घेऊया टॉपिक, की कर्जमाफी सुद्धा यांनी अजून शेतकरी संख्याच डिक्लेअर केली नाही. याद्या तुमच्या लागलेल्या असतील, मान्य आहे आपल्याला. परंतु एक्झॅक्ट शेतकरी संख्याच यांनी म्हणजे कन्फर्म शेतकरी संख्याच यांनी जाहीर केलेली नाही. आणि त्यात मित्रांनो 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, मग 4 लाख कर्ज काढलेले, 3 लाख कर्ज काढलेले शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं ठरलेलं आहे. त्याचं काय होतं याची गॅरंटी नाही. तर वळूया आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, जे स्टेटस कॅल्क्युलेशन त्यांनी सांगितलं होतं, आपण काही दिवसापूर्वी मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता. आपण सांगितलेलं होतं, की बाबा स्टेटस कॅल्क्युलेशन वगैरे जे सुरू आहे त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण होईल, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पीक विमा रक्कम जमा होऊ शकते. आता मित्रांनो, एक्झॅक्ट आपण सांगितलेलं होतं, की बुवा जे स्टेटसचे जे रकमा आहेत किंवा स्टेटस कॅल्क्युलेशन जे झालेलं आहे, मंडळानुसार ते कॅल्क्युलेशन. आता गेल्या वर्षी काय झालं होतं, पोस्ट हार्वेस्टच्या रकमा मिळाल्या शेतकऱ्यांना, जवळपास लोकलाईजच्या पीक विम्याच्या मिळाल्या वगैरे, वगैरे. अजून 2-4 म्हणजे 4 घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा गेल्या वर्षी मिळालेल्या होत्या. परंतु यावर्षी काय झालेलं आहे, एकच घटक ठेवलेला आहे त्यांनी, पीक कापणी प्रयोगावर आधारित. म्हणजे तुमचे जे पीक कापणी प्रयोग आहे तुमच्या मंडळानुसार तुम्हाला. आता गेल्या वर्षी काय झालेलं होतं, एकाच गटातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमा वितरित झालेल्या होत्या. परंतु यावर्षी काय होणार आहे, यावर्षी
जवळपास तुमच्या मंडळानुसार तुम्हाला सरसकट पीक विमा मिळणार आहे. तुमच्या मंडळामध्ये जेवढं नुकसान ग्राह्य धरलं जाईल, त्याच पद्धतीनं तुम्हाला या रकमा वितरित होणार आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुम्हाला म्हणजे तुमचं मंडळ जर पीक विम्यामध्ये बसलं, तर सरसकट तुम्हाला पीक विमा वितरित होणार आहे त्या मंडळातील शेतकऱ्यांना. आता प्रत्येकच मंडळ या सरसकटमध्ये बसेल असं सुद्धा नाही. कारण की काही ठिकाणी जे आपण मला वाटते बऱ्याच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता परभणी जिल्ह्याविषयी, ज्या अंतर्गत पीक कापणी प्रयोग चालू होते आणि त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घोळ झालेला होता पीक कापणी प्रयोगावर. म्हणजे त्यांनी झालेलं काय होतं, नुकसान चांगल्या प्रकारचं झालेलं होतं, परंतु पीक कापणी प्रयोगावर त्यांनी काय केलेलं, नुकसान कमी प्रमाणात दाखवलं गेलं होतं. परंतु ती चोरी पकडली गेलेली होती. ते सुद्धा आपल्याला मान्य करायला पाहिजे. परंतु मित्रांनो, जे शेतकऱ्यांचं स्टेटस आता कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना स्टेटस कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवायला सुरुवात होईल, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला कमेंटच्या माध्यमातून अपडेट द्या. म्हणजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं जे स्टेटस कॅल्क्युलेशन होईल, अशा शेतकऱ्यांना या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नक्कीच रक्कम वितरित होणार आहे. आता काही शेतकरी म्हणत होते, की बुवा जे आमचे जे उर्वरित पीक विमे होते, जे गेल्या वर्षीचे म्हणा किंवा 2022-23 पासूनचे म्हणा किंवा रब्बी हंगामाचे 24-25चा म्हणा. तर मित्रांनो, त्याचे प्रश्न देखील त्या पीक विमा कंपन्या बंद पडलेल्याच आपण ग्राह्य धरूया. तर त्या कंपन्यांकडे ते निधी अवेलेबल आहेत, परंतु सरकार त्यांना आदेश, निर्देश काय द्यायचं ते देत आहेत. परंतु सरकार ठामपणे सांगत नाही आहे, की या तारखेपर्यंत त्या रकमा उर्वरित ज्या शेतकऱ्यांच्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या रकमा तुम्ही लवकरात लवकर तात्काळ वितरित करा. असं देखील सरकारतर्फे त्या कंपन्यांना आदेश देण्यात येत नाही आहे. त्यामुळे सुद्धा ह्या रकमा रखडल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला वाटत असेल, की मुख्यमंत्र्यांनी मोठं आश्वासन दिलं होतं, की ₹17,500 एवढी रक्कम ही तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे हेक्टरी. आता घोषणा मोठी केलेली होती. आपल्याला सुद्धा मान्य आहे, की बाबा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. परंतु एक्झॅक्ट बघायचं झालं मित्रांनो, आपण काल परवा सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, की बुवा एक्झॅक्ट ₹17,500 रक्कम वितरित होणं पॉसिबलच नाही. कारण मित्रांनो, शेतकरी संख्या सुद्धा चांगल्या प्रकारची दिसून येत आहे. त्या अंतर्गत आपण मला वाटतं ₹2,400 कोटी रुपयांचा काहीतरी रक्कम आहे. ती सुद्धा आपण सांगितलं होतं, की बाबा एवढी-एवढी रक्कम पीक विम्यासाठी यांनी ठरवलेली आहे आणि ही वितरित होणार आहे. परंतु मित्रांनो, शेतकरी संख्या जी समोर येत आहे, त्यानुसार जर बघायचं झालं तर जवळपास 17,500 तर पॉसिबल नाही. कारण की खोटं बोलायची सवय मुख्यमंत्र्याची जातच नाही. कारण कोणत्या पण योजनेविषयी खोटं बोलायचं, शेतकऱ्यांना एक अ, अ, सांभाळून न्यायचं आणि ते शेतकरीसुद्धा भारी असतात, जे ज्या आश्वासनाला बळी पडतात. जे हुशार शेतकरी आहेत ते कमेंटमध्ये सुद्धा सांगतात, की बाबा एवढी रक्कम होणं पॉसिबलच नाही शेतकरी संख्येनुसार. काही शेतकरी सुद्धा आपल्याला Instagramवर शेतकरी संख्या बघून त्या शेतकऱ्यांनी एक्झॅक्ट आकडासुद्धा कन्सिडर केलेला आहे, की एक्झॅक्ट आपल्याला एवढी-एवढी रक्कम मिळू शकते. काही शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की एक्झॅक्ट जी शेतकरी संख्या समोर येत आहे त्यानुसार एवढी-एवढी रक्कम वितरित होत आहे. तर मित्रांनो, जे शेतकरी जे युनिकली विचार करतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक्झॅक्ट माहीत झालेलं आहे, की सरकार फक्त आश्वासनं देत आहे आणि जवळपास आश्वासनं ते जे आश्वासनं देत आहे त्यांना बळी पडू नका मित्रांनो. ₹17,500 जे डोक्यामध्ये तुमच्या रक्कम ठरलेली आहे ती डोक्यातून काढून टाका. सध्याच्या अपडेटनुसार तर ₹17,500 हेक्टरी मिळणं पॉसिबलच नाही. तर मित्रांनो, तुमचे जे देखील स्टेटस जर 20 तारखेच्या अगोदर, आता 20 तारखेच्या अगोदर हे स्टेटस बदलणारच आहे. क्लेम कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो, कापूस पिकाचा आणि तूर पिकाचा पीक विमा मिळायला उशीर लागणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुमचं देखील स्टेटस 20 तारखेच्या अगोदर बदललं तरी देखील आपल्याला Instagramला किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.